पालघर में गणेश महोत्सव को लेकर जिला स्तरीय बैठक संपन्न। दिनांक 14 अगस्त 2025 को पालघर जिला नियोजन समिति हॉल में आगामी गणेश महोत्सव को शांतिपूर्ण और सुव्यवस्थित ढंग से मनाने के उद्देश्य से एक महत्वपूर्ण जिला स्तरीय बैठक का आयोजन किया गया। इस बैठक में सुरक्षा, यातायात, सामाजिक समरसता और सार्वजनिक सहयोग को लेकर दिशा निर्देश तय किए गए। बैठक की अध्यक्षता आमदार राजेंद्र गावित ने की। जिला कलेक्टर हिंदू रानी जाखड़, पुलिस अधीक्षक यतीश देशमुख, अपर पुलिस अधीक्षक विनायक नारेले, जिला अधिकारी सुभाष भगड़े, उप विभागीय अधिकारी विकास नायक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटिल, तहसीलदार, प्रांत अधिकारी तथा दहानू की उप विभागीय अधिकारी अंकिता करसे समेत गणेश मंडल प्रमुख, मोहल्ला समितियां, पत्रकारगण और सामाजिक संस्थाएं उपस्थित रहीं। गणेश मूर्तियों का विसर्जन नजदीकी व स्वच्छ जलाशयों में करने की अपील। मदिरा सेवन, जुआ व अशोभनीय संगीत पूरी तरह प्रतिबंधित। डीजे पर सिर्फ भक्ति गीतों की अनुमति। खराब रास्तों और विद्युत समस्याओं के लिए संबंधित विभागों को तुरंत सूचना देने की व्यवस्था। नगर सेवकों, सामाजिक संस्थाओं व पुलिस की संयुक्त जिम्मेदारी तय की गई है। पुलिस अधीक्षक यतीश देशमुख ने कहा कि शांति व सौहार्द से त्योहार संपन्न हो, यह हमारी प्राथमिकता है। इस दौरान सुरक्षा व्यवस्था को चाक चौबंद रखा जाएगा। आयोजकों से अपेक्षा की गई कि वे नियमों का पालन कर प्रशासन का सहयोग करें ताकि यह पर्व श्रद्धा, भक्ति और सामाजिक समरसता का प्रतीक बना रहे। पालघर से जेपी जायसवाल की रिपोर्ट। ह्या गोष्टींच्या बाबतीत जो ध्वनी प्रदूषण, पर्यावरणपूरक आणि सामाजिक काही संदेश असेल, या सर्व बाबतीत आम्ही त्याचं इव्हॅल्युएशन करून जे प्रत्येक पोलीस स्टेशन या 1, 2, 3 अशा मंडळांना बक्षीस आणि त्यांचा सत्कार केला जाईल। कोणीतरी प्रश्न मांडला तर तोही आम्ही यावर्षी कंटिन्यू करतोय। सर्वात महत्त्वाचं 5 तारखेला 5 सप्टेंबर या दिवशी ईद ए मिलाद हा सण येतोय। मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात। तर तो सण गणेशोत्सवाच्या दरम्यान येत असल्याने त्यात आपल्याला सर्वांना विशेष एक आवाहन करण्यात येते की त्याही दिवशी म्हणजे इतर दिवशी स्थापना किंवा विसर्जन मिरवणूक कुठल्या दुसऱ्या धार्मिक स्थळावरून जात असेल, म्हणजे मस्जिद असेल किंवा गुरुद्वारा असेल, चर्च असेल, त्या समोरून गणेश विसर्जन मिरवणूक किंवा गणेश स्थापना मिरवणूक जात असताना आपण जी काळजी घेणं अपेक्षित आहे तशीच काळजी ईद ए मिलादची मिरवणूक गणेश मंडळात जे 10व्या दिवशी विसर्जन होणार आहे त्या मंडळाच्या समोरून किंवा तिथून समोरून कुठून जात असताना त्यावेळेस तीच काळजी घेणं अपेक्षित आहे। हेच आपण सर्वांनी मिळून मिसळून हा गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद आणि हे सर्व इतर वेगवेगळ्या दिवशी जे विसर्जन होणार आहे ते सगळं कसं शांततेत गुण्यागोविंदाने पार पडेल यासाठी आपण सर्वांनी एकत्रित तयारी करायची। एसडीओ पालघर मगदुरकर, श्री मगदुरकर, तसेच एक्साइज एसपी श्री बारगजे, उपस्थित सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, व्हीसी मध्ये उपस्थित सहकारी विशाल, अपूर्वा, तसेच इतर एसडीओ, तहसीलदार, उपस्थित सर्व पोलीस स्टेशन प्रभारी, सर्व इतर अधिकारी कर्मचारी, जमलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी, पोलीस पाटील व सर्वात महत्त्वाचे सर्व गणेश भक्तांचे मी या बैठकीमध्ये सर्वप्रथम स्वागत करतो। यावर्षी दिनांक 27 ऑगस्ट रोजी आपले बाप्पांचं आगमन होणार आहे आणि 6 तारखेला 6 सप्टेंबरला शेवटचं विसर्जन जे आपण म्हणतो किंवा अनंत चतुर्दशी ही 6 सप्टेंबर रोजी होणार आहे। तर ह्या सर्व आनंदमय क्षणी इतकं सगळं तयारी, इतकं सगळं पॅनिक प्रेशर कशासाठी हा सगळ्यांना आपसूक प्रश्न पडतो की बाकी आपण बैठक आयोजित केलेली आणि त्यातूनच काही खूप चांगले चांगले मुद्दे समोर आलेले आहेत। आपल्याला मान्यवरांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय। ऑलरेडी बरेचसे मुद्दे कव्हर झालेत। फक्त काही पोलीस विभागाच्या वतीने आमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या सगळ्यांकडून हे आम्हाला थोडक्यात मांडाव्याशा वाटतायत त्या मी मांडतो। सर्वप्रथम गणेश भक्तांना माझं कळकळीचं आव्हान राहील की आपण ज्या मूर्त्या सध्या काही मूर्तीचे स्टॉल लागले असतील, मूर्ती विक्रेते असतील, मूर्ती बनवणारे असतील किंवा मूर्ती आता
विकत घेऊन आपण बाप्पांचं आगमन झाल्यानंतर ते बसवणार आहे. ह्या दरम्यान मूर्तीची विटंबना ही फार संवेदनशील विषय. तर आता मूर्ती बनवण्याचा स्टॉल असेल, मूर्ती विक्रीचा स्टॉल असेल, याच्यामध्ये जर रात्री त्याला फक्त झाकून निघून गेलं, रात्रभर तिथे जर कोणी थांबलं नाही किंवा त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही, एखादं जनावर आलं आणि त्यांनी मूर्ती खाली पाडली आणि मूर्तीचं विद्रुपीकरण झालं आणि दुसऱ्या दिवशी जर त्याचा कोणीतरी सोशल मीडियावर काहीतरी चुकीचा मेसेज पसरवला की अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक व्यक्तीने हे जाणीवपूर्वक खोडसाळपणे केलं, असा चुकीचा मेसेज जर पसरवला तर कुठलेही काही दोष नसताना, कुणाचं काही चूक नसताना, फक्त थोडंसं दुर्लक्ष केल्यामुळे दोन समाजात मोठा वाद निर्माण होऊ शकतो. तर हे आपण त्याचं गांभीर्य समजून घ्या. आज आपण सोशल मीडियाच्या युगात आहे. आपल्या ज्या रूढी परंपरा, ह्या हजारो वर्ष आपली हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती फार जुनी आहे, जगातली सर्वात जुनी जिवंत संस्कृती म्हणू शकतो आपण. अशा जुन्या आपल्या परंपरा आहे, पण टेक्नॉलॉजी आजच्या नवीन काळात त्या परंपरा, रूढी आणि ते जे सण उत्सव आजच्या टेक्नॉलॉजीच्या काळात जर आपल्याला साजरे करायचे असतील तर थोडंसं त्या टेक्नॉलॉजी पासून आपल्याला सावध राहायला लागेल, काळजी घ्यावी लागेल. प्रत्येकाची काळजी काय घ्यायची ती समजून घ्या. सर्वप्रथम मूर्ती बनवणारे किंवा त्याच्यावरती त्याच्यावर कारवाई करावी असं कोणालाच वाटत नाही. त्या शेवटी आपण काय माहिती आहे की पोलीस सुद्धा हा आपला माणूस आहे, बरं का, आपण सुद्धा माणसं आहोत. परंतु जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचं जेव्हा त्या ठिकाणी एक म्हणजे आपला प्रश्न निर्माण होतो किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचं जेव्हा त्या ठिकाणी एखादी समस्या निर्माण होते, तेव्हा नाईलाज असतं त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करावी लागते. पण मी आतापर्यंत ऐकलं की मला 25 वर्ष झाली, चुकून आता 100तून साहेब 1-2 काही पोलीस ऑफिसर निघून जातात. परंतु जवळजवळ 97% बरं का की आतापर्यंत माझ्या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये कोणीही ओपनली कोणावरती लाठीचार केलेला नाही असं किंवा त्याला त्या ठिकाणी बेदम मारहाण केली असं काही मला बघायला मिळालं नाही. आता ठीक आहे, थोडंफार आता काय की ही पाची बोटे सारखी नसतात असं बरं का, त्याच्यातलं आता थोडंफार 1-2 कधी कधी म्हणजे थोडंसं बाचाबाची होते. एखादा तरुण पोलीस ऑफिसर असलं तर त्याला पण वाटतं की माझ्या म्हणजे मी ड्रेस जो आहे तो ड्रेस दाखवण्यासाठी कधी कधी थोडंफार होतं असं, पण तसं करता कामा नाही. कारण सेफ्टी ह्या ग्रामीण भागाला विशेष करून पालघर जिल्हा हा आदिवासी बहुबाल जिल्हा आहे. या ठिकाणी सामान्य माणूस, कारण त्या ठिकाणी आज तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की साहेब कुठलंही केस असली, कुठलाही काही प्रॉब्लेम असला बरं का, तर त्या ठिकाणी तो एक महसूल डिपार्टमेंटकडे ती व्यक्ती ही जाते. बऱ्याचदा त्याला माहिती नसते की मी पोलीस स्टेशनकडे जावं, परंतु महसूल विभागाकडे त्या सगळे केसेस त्या ठिकाणी वर्ग होतात. आणि दुसरं पोलीस डिपार्टमेंटकडे बरं का की एखादा दारुडे प्यालेला असेल, समजा एखादी आदिवासी व्यक्ती दारू प्याले असेल, शेवटी PI समोर असेल, त्याला महत्व. थैंक्स फॉर वॉचिंग. सर्च इंडिया 24 न्यूज पर बने रहें. अगले सेगमेंट में हम आपको दिखाएंगे कुछ और महत्वपूर्ण खबरें.